हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2023 बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नोव्हेंबर 2023मधील सर्व चालू घडामोडी आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बलून डी'ऑर पुरस्कार. तर बलून डी'ऑर पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर 1954ला सुरुवात झालेली आहे. आणि वर्षातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. फ्रेंच फुटबॉल यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. आणि 2018 पासून महिला फुटबॉल खेळाडूंना देखील या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आणि 67वा बॅलन डी'ऑर पुरस्कार मेस्सीला मिळाला. आणि 2022 सालचा पुरस्कार रिअल मॅड्रिडचे फुटबॉलर करीम बेंझेमा यांना मिळाला होता. तर हे लक्षात ठेवा का बलून डी'ऑर पुरस्कार याची सुरुवात 1954ला झालेली आहे. पुढची स्लाईड. तर वर्ल्ड कप क्रिकेट. तर वर्ल्ड कप क्रिकेटची सुरुवात 1975 सालापासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. आणि सचिन तेंडुलकरने 6 वेळा विश्वचषक स्पर्धा खेळला आहे. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने 3 वेळा भारताचे विश्वचषकात कर्णधार म्हणून नेतृत्व केले. आणि विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी केलेले आहे. आणि त्यांनी किती धावा केलेल्या आहे? 2267 एवढ्या धावा केलेल्या आहे. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स झरीन खान, जवागल श्रीनाथ या दोघांनी घेतले आहेत. आणि त्यांनी किती घेतलेल्या विकेट्स? त्या 44 घेतलेल्या आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवा. विकेट्स झरीन खान आणि जवागल श्रीनाथ यांनी 44 विकेट्स घेतल्या होत्या दोघांनी. पुढची स्लाईड. महिला विश्वचषक स्पर्धेची सुरुवात पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या 2 वर्ष अगोदर म्हणजे 1973 साली झाली. आणि 1983चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक हा 60 षटकांचा एकदिवसीय क्रिकेट स्वरूपाचा शेवटचा विश्वचषक होता. त्यामुळे 60 षटकांचा आणि 50 षटकांचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक जिंकणारा भारत आता एकमेव देश आहे. तर हे पण लक्षात ठेवा. पुढची स्लाईड. वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा. तर वानखेडेवर मास्टर ब्लास्टचा लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणजे वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा. आणि तो किती फूट उंचीचा आहे? तर 22 फूट उंचीचा असलेला आहे. आणि त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. आणि प्रसिद्ध शिल्पकलाकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे. पुढची स्लाईड. केंद्राने एक देश एक निवडणूकसाठी 8 सदस्यीय पॅनलची घोषणा केली. आणि या समितीमध्ये एक अध्यक्ष प्लस 7 सदस्य आहेत. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि कायदेतज्ञ हरीश साळवे, माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष NK सिंह आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप हे या समितीचे सदस्य आहेत. तर हे लक्षात ठेवा की एक सदस्य आणि 7 सदस्य, एक अध्यक्ष आणि 7 सदस्यांची निवडणूक केली आहे ही एक देश आणि एक निवडणूकसाठी पूर्ण देशामध्ये. पुढची स्लाईड. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र या समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे. तसे पत्र त्यांनी अमित शहांना पाठवले आहे. तर विधी आयोगाच्या शिफारसीनुसार एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या असतील तर किमान 5 घटना दुरुस्ती आवश्यक आहे. तर त्या कोणकोणत्या आहेत? तर कलम 83, कलम 85, कलम 172, कलम 174 आणि कलम 356. एवढ्या 5 घटना दुरुस्ती करणे आवश्यक आहे की एक देश एक निवडणुकासाठी. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या समितीमध्ये सहभाग होण्यास नकार दिलेला आहे. तर हे पण लक्षात ठेवा की किती सदस्य असतात? एक अध्यक्ष आणि प्लस 7 सदस्य असतात. पुढची
यापूर्वी एक देश एक निवडणूक होती, तर ती कधी होती? भारतात 1951 ते 1966 या काळात केंद्र आणि राज्यांसाठी एकाच वेळी निवडणुका झाल्या होत्या. तथापि काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी स्वतंत्र निवडणुका घेणे आवश्यक झाले. तर लक्षात ठेवा की यापूर्वी एक देश एक निवडणूक होती, तर ती कधी होती? 1951 ते 1966 या कालावधीमध्ये. पुढची स्लाईड. तर राज्यात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पुणे जिल्ह्यातील पिंगोरीत येथे उभारणार आहे. इला फाउंडेशन वन विभागाचा हा प्रकल्प आहे, तर हे पण लक्षात ठेवा. पुढची स्लाईड. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तर राज्य महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 झालेली आहे. आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी एवढं आहे. आणि पूर्व पश्चिम लांबी 800 किमी, तर दक्षिण उत्तर लांबी 700 किमी एवढी आहे. आणि महाराष्ट्र राज्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर 720 किमी एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि चतुर्सीमा पूर्व छत्तीसगड, पश्चिम अरबी समुद्र, दक्षिणेकडे गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तरेकडे दादर व नगर हवेली, गुजरात आणि मध्य प्रदेश यांची सीमा लागून आहे. आणि हवामान कसं असतं? उन्हाळ्यामध्ये 39 सेल्सिअस ते 42 सेल्सिअस, हिवाळ्यामध्ये 34 ते 12 सेल्सिअस, आणि पावसाळा कधी असतो? जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये असतो. आणि जंगलाचे प्रमाण किती आहे? तर 26.10% एवढे आहे. आणि अभयारण्य, वन अभयारण्य 211 चौरस किमी, हे खूप महत्त्वाचं अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं. आणि राष्ट्रीय उद्याने, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. आणि व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा आहे. वनोद्याने हे चिखलदरा येथे आहे. आणि लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची? तर 11,23,72,972 एवढी आहे 2011च्या जनगणनेनुसार. 2011च्या जनगणनेनुसारच आपण काउंट करतो लोकसंख्या, कारण 2021ला जनगणना झाली नाही. तर हे पण लक्षात ठेवा. पुढची स्लाईड. तर 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांची संख्या किती आहे? तर 5,83,61,397 एवढी आहे. आणि स्त्री संख्या किती आहे? 5,40,11,575 एवढी आहे. लिंग गुणोत्तर 938 एवढा आहे. आणि लोकसंख्येची घनता 237. आणि साक्षरता किती आहे एकूण? तर 82.54% एवढी साक्षरता आहे महाराष्ट्र राज्याची. आणि एकूण जिल्हे किती आहे? तर 36 जिल्हे आहे महाराष्ट्र राज्यात. आणि प्रशासकीय विभाग किती आहे? तर प्रशासकीय विभाग 6 आहेत. तर ते कोणते कोणते आहेत? प्रशासकीय विभाग 6 आहेत. ते कोणते कोणते आहेत? तर कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर. आणि नागपूर. तर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यातील किती प्रशासकीय विभाग आहेत. आणि महसूल विभाग किती आहे? तर महसूल विभाग किती आहे? 6 आहे. महसूल विभाग 6 आहेत, प्रादेशिक विभाग 5 आहेत, आणि जिल्हा परिषदा किती आहेत? 33. आणि महानगरपालिका 26, आणि नगरपालिका 220 एवढ्या आहेत. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये किती तालुके आहे? तर 375 आहे. ग्रामपंचायती 27,395. आणि उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आहे. आणि पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. आणि महाराष्ट्र राज्याची निर्मितीच्या आधी पण कोण होते? तर यशवंतराव चव्हाणच होते. आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. आणि राज्यपाल कोण आहे? तर रमेश बैस आहे. लोकसभा सदस्य संख्या किती आहे? तर 48 एवढी आहे. आणि विधानसभा सदस्य संख्या 288 एवढी आहे. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा. पुढची स्लाईड.
तर विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर विधान परिषद सदस्य संख्या 78 एवढी आहे. आणि राज्यवृक्ष आंबा, राज्यफूल तामन, राज्यपक्षी हरवत, राज्य प्राणी शेकरू, राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉस. तर ब्ल्यू मॉर्मॉसला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे. आणि खेळ कोणता आहे? कबड्डी आहे. प्रमुख नद्या कोणत्या आहे महाराष्ट्रातल्या? तर गोदावरी, नर्मदा, पेनगंगा आणि भीमा या महत्त्वाच्या प्रमुख नद्या आहेत. आणि महाराष्ट्र राज्यातल्या भाषा कोणकोणत्या आहे? तर मराठी, इंग्रजी आणि कोकणी या 3 भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. आणि प्रमुख लोकनृत्य कोणतं आहे? तर लावणी आहे महाराष्ट्रात. पुढची स्लाईड. तर बस चालक प्रथमच एक महिला झाली आहे. तिचं नाव काय आहे? अर्चना अत्रा. आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC बस चालक म्हणून पहिल्यांदाच एका महिलेची निवड केलेली आहे. त्या महिलेचं नाव काय आहे? अर्चना आत्रा. तर या महिलेचं नाव लक्षात ठेवा की ही महिला बस चालकाचे नाव आहे. आणि ती पहिली महिला अशी आहे की त्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक आहे. त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढची स्लाईड. राष्ट्रीय जल पुरस्कार. हा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाद्वारे दिला जातो. यामध्ये 10 श्रेणींच्या मध्ये पुरस्कार दिला जातो. तर हे पण लक्षात ठेवा. तर 2018 मध्ये पहिला राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. म्हणजे पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा 2018 मध्ये देण्यात आला. पुढची स्लाईड. तर पुण्यातील फुलगाव येथे रंगणार महाराष्ट्र केसरी. या सगळ्या 2023 मधल्या नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडी आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी सुरुवात झाली होती? 1961 ला. आता प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता दिनकर पाटील आणि उपविजेता बिरजू यादव. सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी 1974 ला कोणाला देण्यात आलं? ते युवराज पाटील. आणि त्याचं वय किती होतं? 17 एवढंच होतं. तर हे पण लक्षात ठेवा की सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी हा 1974 ला युवराज पाटीलला दिलेला आहे. पुढचं. तर 3 वेळा महाराष्ट्र केसरी कोणाला भेटले आहे? तर नरसिंग यादव आणि विजय चौधरी. तर नरसिंग यादव यांना 2011 ला, 2012 ला आणि 2013 ला महाराष्ट्र केसरी पुरस्कार देण्यात आला. आणि विजय चौधरी यांना 2014 ला, 15 ला आणि 16 ला देण्यात आला. तर पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023. तर पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती. आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे पार पडली होती? तर ती सांगली जिल्ह्यात पार पडली होती. आणि विजेती प्रतीक्षा बागडी आणि उपविजेती कोण होती? तर वैष्णवी पाटील होती. तर हे पण लक्षात ठेवा. पुढची स्लाईड. तर विराट कोहलीने अखेर आपले 49वे वनडे शतक. वनडेमध्ये सर्वात जास्त शतके केली आहे तर ते कोणी? तर सचिन तेंडुलकरने 49 शतके, विराट कोहली 49 शतके, दोघांनी सारखीच शतकं केले आहे वनडेमध्ये. त्यानंतर रोहित शर्मा 31 शतके, रिकी पोर्टिन्स 30 शतके, सनराइज सूर्या 28 शतके आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांची 49 शतके झालेली आहेत एका दिवसामध्ये, म्हणजे वनडेमध्ये. पुढचं. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे. तर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये आपले भारतातले कोणकोणते शहर आहे? तर दिल्ली, लाहोर हे पाकिस्तानातलं आहे, कोलकाता भारतातलंच आहे, ढाका बांगलादेशमधील. पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे ठरलेली आहे जी जगातील सर्वाधिक प्रदूषित. ते कोणकोणते? दिल्ली, कोलकाता आणि मुंबई. तर कोलकाता हे 3 नंबरला आहे, मुंबई हे 5 नंबरला आहे आणि दिल्ली हे 1 नंबरला आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये. पुढची स्लाईड. तर अहमदाबादच्या रिव्हरसाईड स्कूलला जगातील सर्वोत्तम शाळेचा पुरस्कार दिलेला आहे. तर जगातील सर्वोत्तम शाळा भारतात ठरलेली आहे भारतातली, तर ती अहमदाबादची रिव्हरसाईड स्कूलला जगातील सर्वोत्तम शाळेचा पुरस्कार दिलेला आहे 2023चा. जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक 2023 मध्ये त्या शाळेला, गुजरातमधील शाळेला किती पैसे भेटले? तर
$50,000 बक्षीस जाहीर केले आणि रिव्हरसाइड स्कूलने 2004 पासून सातत्याने भारतातील पहिल्या 10 शाळांच्या मध्ये स्थान मिळवले आहे. तर हे पण लक्षात ठेवा. पुढचं, RBIने चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. तर देशाची आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या अतूट वचनबद्धतेवर भर देत रिझर्व्ह बँकेला चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि RBIच्या वतीने हा पुरस्कार गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ते स्वीकारले आहे. तर हे लक्षात ठेवा की RBIला चेंज मेकर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला आणि RBIचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास हे आहेत सध्याचे. तर हे महत्त्वाचं आहे की हे विचारलं जाऊ शकतं की RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. पुढची स्लाईड. PM कुसुम योजनेत महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे. तर राज्य कुसुम योजनेची सद्यस्थिती काय आहे? तर महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि कुसुम योजनेनंतर शेतकऱ्यांना 90% अनुदान देण्यात येतं आणि महाराष्ट्र राज्य हे या योजनेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे PM कुसुम योजनेमध्ये. तर हे पण लक्षात ठेवा, कारण पुढची स्लाईड. कोलकातामधून धावणार अंडर वॉटर मेट्रो रेल्वे. तर देशातील पहिला प्रकल्प आहे की ते ताशी 80 किमी वेगाने बोदगा पार करणार आहे. तर कोलकातामधून ही रेल्वे अंडर वॉटर म्हणजे पाण्यामधून ती धावणार आहे मेट्रो रेल्वे आणि देशातील पहिला प्रकल्प आहे हा का तो ताशी 80 वेगाने ही अंडर वॉटर रेल्वे धावणार आहेत, बोदगा पार करणार आहेत. पुढची स्लाईड. तर वीरेंद्र सेहवाग ICCच्या हॉल ऑफ द फेममध्ये समावेश करण्यात आला आहे आणि सेहवागशिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर यासह हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे? तर 112 एवढी आहे झालेली आहे. तर भारतातील किती जण आहेत ICC हॉल ऑफ द फेममध्ये? तर आपण त्यांची नावं बघूया. तर ICC हॉल ऑफ फेममध्ये भारतीय तर बिशन सिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू माकन, डायना एडुल्जी आणि वीरेंद्र सेहवाग हे 9 जण आहे की त्यांची ICC हॉल ऑफ फेममध्ये निवड झालेली आहे. भारतीय खेळाडू आहेत. एकूण सर्व 112 आहेत आणि त्यातले 9 हे भारतीय आहेत. आणि अलीकडेच डायना एडुल्जी आणि वीरेंद्र सेहवाग यांची त्याच्यामध्ये निवड झाली आहे. पुढची स्लाईड. तर कार्ल्स गुस्ताफ M4 असून ते रॉकेट लॉन्चर भारत देशात बनणार आहे. तर रॉकेट लॉन्चर हा देश सर्वात जास्त आहे भारत देश बनणार आहे, कारण रॉकेट लॉन्च करणारा भारत देश हा प्रथम आहे जास्त प्रमाणात. स्वीडिश कंपनी SMBने भारतातील संरक्षण क्षेत्रांतर्गत या प्रकल्पात 100% परदेशी गुंतवणूक केली आहे आणि ही कंपनी कुठे आहे? तर हरियाणा कारखान्यात उभारण्याची शक्यता आहे. पुढची स्लाईड. तर PM किसान सर्वेक्षणात बीड जिल्हा देशात अव्वल ठरलेला आहे. तर PM किसान सर्वेक्षणात बीड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील तर देशामध्ये तो अव्वल ठरलेला आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्हा आणि एकूण खाते किती आहे? तर 15,65,494 एवढे खाते आहेत आणि पडताळणी केलेली खाते किती आहे? तर 3,69,933 एवढी आहे आणि एकूण EKYC 13,377 एवढी आहे. तर हे लक्षात ठेवा का PM किसान सर्वेक्षणात बीड जिल्हा देशात अव्वल ठरलेला आहे महाराष्ट्र राज्यातील. तर हे पण विचारलं जाऊ शकतं. हे सर्व नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडी आहे. पुढची स्लाईड. तर मध्य अमेरिकी देश निकारागुआच्या शिनिस पॅलेसिऑन हिने 2023चा मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावला आहे आणि हा सन्मान मिळवणारी ही
ती निकारुगाची पहिलीच पदक ठरली आहे. आणि या स्पर्धेत थायलंडची ॲटोनिया पोर्सिल्ड दुसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलियाची मोरिया विल्सन तिसऱ्या क्रमांकावर राहिली. आणि भारताची श्वेता शारदा टॉप 20 स्पर्धकामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर हे पण लक्षात ठेवा की भारताची श्वेता शारदा टॉप 20मध्ये प्रथम म्हणजे स्थान मिळवण्यामध्ये यशस्वी झाली आहे. पुढची स्लाईड. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 शतक झळकावणारा कोण आहे? तर ऋतुराज गायकवाड हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर ऋतुराज गायकवाडचं नाव लक्षात ठेवा. पुढची स्लाईड. एंडलेस बॉर्डर्स. तर एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला मानाचा सुवर्णमयूर मिळालेला आहे. तर इफ्तीचा दिमाखात तो हॉलिवूड निर्माता मायकल डगलस यांना सत्यजित रेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे पण लक्षात ठेवा की सत्यजित रे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. पुढची स्लाईड. 16व्या वित्त आयोगाची स्थापनेला मंजुरी मिळाली आहे. तर त्याचा कालावधी किती आहे? तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. आणि कलम 280 नुसार राष्ट्रपतींनी 16व्या वित्त आयोगाला मंजुरी दिली आहे, स्थापनेला मंजुरी दिली आहे. पहिला आयोग कधी होता? KC नियोगी, 13वा विजय केळकर आणि 14वा YV रेड्डी आणि 15वा NK सिंग. आणि आत्ताचा हा आहे 16. तर 16व्या वित्त आयोगाला आयोगाच्या स्थापनेला राष्ट्रपतींनी 2080 कलमनुसार मंजुरी दिलेली आहे.